ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे। माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये NDAचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती बसली पाहिजे, ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती। जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधकसुद्धा शिल्लक नाही, अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी, हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, RPI और कोई बचा है क्या, और जे काय अपक्ष, हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे। विरोधक जे आहे ह्या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही। पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे। म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे हे या ठिकाणी मिळून करतील। आत्ता बघा, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील। पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी, हे महत्त्वाचं आहे। आज मी अश्विनी कमलेश निकम महापौर पदासाठी नामांकन दाखल केलेलं आहे। माझ्यासोबत अमर लुंड यांनी पण उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल केलेलं आहे। मी पहिले तर सर्वात पहिले आपले जे उपमुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे यांचं थँक्यू बोलते त्यांना, आणि त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे आणि आमचे पप्पू कलानी साहेब आणि ओमी कलानी यांच्यामुळे आम्ही हे पाऊल उचलू शकलो। त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आम्ही दोघं मिळून शहराचा चांगला विकास करू आणि जे पण विकास कामं रखडलेली आहेत आत्तापर्यंत ती सगळे पूर्ण होतील याची अपेक्षा करू। आज निकमताई ने महापौर पद का नॉमिनेशन फॉर्म भरा और साथ ही में मैं अमर लुंड, मैंने उपमहापौर का नॉमिनेशन फॉर्म भरा है। लगभग ऐसा लग रहा है कि बिन विरोध चुनने की सिचुएशन आ गई है। तो मैं हमारे वरिष्ठ नेताओं को
हमारे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान साहब और हमारे आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब, इन दोनों का विशेष तौर पर आभार प्रकट करता हूं। दोनों ने ही जो एक अच्छा निर्णय लिया, महायुति के को जोड़ के वापस एक महायुति की सरकार यहाँ पर भी दी, और महाराष्ट्र सरकार में भी हमारी महायुति की सरकार है, तो एक तालमेल बहुत अच्छा जमेगा और यहाँ पर जो विकास कार्य रुके हुए थे वो बहुत तेजी से आगे बढ़ेंगे। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।